केली. अमरावतीतील रुग्णालयात घडलेली ही घटना अत्यंत हृदयद्रावक आणि क्लेशदायक आहे, अशा शब्दात हर्षवर्धन सपकाळ यांनी दुःख व्यक्त केलंय. भंडारा घटनेनंतर रुग्णालयाचं ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले होते, मग झालेलं ऑडिट कुठे गेलं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. रुग्णालयाच्या ऑडिटमध्ये भ्रष्टाचार झाला का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. या घटनेतील दोषींना सरकारनं अजिबात वाचवू नये, खऱ्या आरोपींना सोडून दुसऱ्यालाच वाचवण्याची शक्यता नाकारता येत नाही असा गंभीर आरोपही सपकाळ यांनी केलाय. हृदयद्रावक घटना आहे आणि याची शृंखला सुरू असल्याच्या बद्दल या ठिकाणी मला खेद व्यक्त करावासा वाटतो. एकीकडे आपण गर्भपात होऊ नये अशा स्वरूपाचं एक अभियान चालवत असताना दुसरीकडे नवजात अर्भकांच्या जळून मृत्यू होणे हे फारच अत्यंत क्लेशदायक अशा स्वरूपाची ही घटना आहे. मागच्या वेळेच्या अनुभवापासून आपण काही शिकत नाही हे देखील या निमित्तानं समोर आलंय. वास्तविक पाहता भंडारा या ठिकाणी जळीत कांड झाल्यानंतर प्रत्येक हॉस्पिटलचं फायर ऑडिट करण्याचा हा आदेश देण्यात आला होता आणि फायर ऑडिटच्या सोबतच जे असुरक्षित ज्या दवाखाने असतील त्यांचं परवाने देखील रद्द करण्यात आले. शासकीय सर्व दवाखान्यांना तशा प्रकारची तरतूदही केली. आता केलेली तरतूद गेली कुठे? झालेलं ऑडिट जे आहे त्यामध्ये भ्रष्टाचार झाला का असे प्रश्न या निमित्ताने कुठेतरी उपस्थित होतात.